नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत -L to L या रेंज मधल्या दिलेल्या फंक्शनची फुरियर सिरीज कशी कॅल्क्युलेट करायची आणि त्याच्यावरचं एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे विंटर 23 ते विंटर 25 मध्ये ऑलमोस्ट प्रत्येक वेळी विचारलेलं आहे. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो बघूया कुठलं एक्झाम्पल आज आपण सोडवणार आहे. फाइंड द फुरियर सिरीज ऑफ फंक्शन f of x is equals to 9 minus x square in the range -3 to 3. बघा, विंटर 23 पासून विंटर 25 पर्यंतच्या जवळपास सगळ्या एक्झाम मध्ये हे विचारलेलं आहे 6 मार्कासाठी. ओके, आता काय करायचं, आपली रेंज आहे -L to L, -2 प्लस या रेंज मधल्या फंक्शनची फुरियर सिरीज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग बघूया काय करायचं. पहिल्यांदा काय करणार, आपण दिलेलं फंक्शन लिहून घेऊया. कुठलं फंक्शन दिलंय ज्याची फुरियर सिरीज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे? f of x इक्वल टू 9 मायनस एक्स स्क्वेअर. कोणत्या रेंज मध्ये? -3 to 3 या रेंज मध्ये. मग आता आपल्याला काय करायला लागतं, ज्यावेळी पण नंबर फॉर्म मध्ये रेंज असते त्यावेळी आपण L ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतो. मग आता ज्यावेळी पण रेंज तुमची -2 प्लस मध्ये येईल त्यावेळी L ची व्हॅल्यू असते त्या रेंज मधला अप्पर लिमिट. काय आहे अप्पर लिमिट? 3. सो L आपल्या या केस मध्ये काय आहे? 3 आहे. हे केअरफुली लक्षात ठेवा. ज्यावेळी पण रेंज -2 प्लस असेल त्यावेळी L ची व्हॅल्यू ही काय असणार आहे? त्या रेंज मधला अप्पर लिमिटचा नंबर. सो L किती आहे? 3. ज्यावेळी पण रेंज तुमची 0 टू समथिंग असेल 6 त्यावेळी L ची व्हॅल्यू असणार आहे अप्पर लिमिट मध्ये जो नंबर आहे त्याचा हाफ. सो 6 चा हाफ किती? 3. ओके, सो हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, L ची व्हॅल्यू मिळाली, रेंज माहिती आहे. आता काय करूया, फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करूया. कशी कॅल्क्युलेट करायची बघा. ज्यावेळी पण रेंज -2 प्लस येईल त्यावेळी डायरेक्टली फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायची नाही. पहिल्यांदा काय करायचं, ते दिलेलं फंक्शन इवन आहे का ऑड आहे का, इवन आणि ऑड दोन्ही पण नाही हे चेक करायचं. मग आता इवन ऑड जर दिलेलं फंक्शन चेक करायचं असेल तर काय करायचं असतं, दिलेल्या फंक्शन मध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे -x लिहायचा. ठीक आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळी पण रेंज -3 to 3, -4 to 4 अशा टाइप मध्ये येत असेल त्यावेळी काय करायचं, दिलेलं फंक्शन इवन आहे की ऑड आहे हे चेक करा. ते कसं चेक करायचं, दिलेल्या फंक्शन मध्ये एक्सच्या जागी -x लिहायचं आणि त्याचा आन्सर काय येतं त्याच्यावरून इवन किंवा ऑड आपण ठरवतो. बघूया मग. आता काय करतो, एक्सच्या जागी -x लिहितो. सो f of -x इक्वल टू, आता एक्सच्या जागी इथं -x लिहायचं आहे आपल्याला. सो 9 मायनस ब्रॅकेटमध्ये -x आणि त्याचा काय स्क्वेअर. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे -x चा स्क्वेअर काय असतो, मायनस चा स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो -x चा स्क्वेअर काय असतो, एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो इक्वल टू काय ना 9 मायनस आहे तसा आणि -x चा ब्रॅकेट स्क्वेअर काय, एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आता बघा, एक्सच्या जागी -x लिहिल्यानंतर फंक्शन मध्ये जे आन्सर आलंय ते चेक करायचं, ओरिजिनल फंक्शन आहे का निगेटिव्ह ऑफ ओरिजिनल फंक्शन आहे. मग आता आपल्याला दिसतंय 9 - x स्क्वेअर हे काय आहे बघा, ओरिजिनलच फंक्शन आहे. जे दिलेलं फंक्शन आहे तेच आपल्याला मिळालंय. मग ऑलवेज लक्षात ठेवा, एक्सच्या जागी -x लिहिल्यानंतर जर आपल्याला ओरिजिनल फंक्शनच मिळत असेल तर ते फंक्शन कुठल्या टाईपचं असतं, इवन फंक्शन असतं. आणि निगेटिव्ह ऑफ ओरिजिनल फंक्शन आलं तर ऑड फंक्शन. आता निगेटिव्ह ऑफ ओरिजिनल फंक्शन म्हणजे काय, त्या फंक्शन मध्ये जेवढ्या टर्म्स आहेत त्या सगळ्या टर्मचं साईन बदलून येणार. म्हणजे काय, असं लक्षात ठेवा, +9 असतं तर काय यायला पाहिजे, -9. -x स्क्वेअर आहे सो काय यायला पाहिजे, +x स्क्वेअर. जर असं आन्सर आलं असतं तर मी काय म्हटलं असतं, ओरिजिनल फंक्शनच्या निगेटिव्ह आहे. मग ओरिजिनल फंक्शनच्या निगेटिव्ह जर मला आन्सर मिळालं तर ते कुठलं फंक्शन होतं, ऑड फंक्शन होतं. ओके, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. आता आपल्याला काय मिळालंय, ओरिजिनल फंक्शनच मिळालंय म्हणजे हे कुठलं झालं, इवन फंक्शन. ज्यावेळी पण फंक्शन इवन असतं त्यावेळी आपला फुरियर कोइफिशियंट bn हा काय असतो, 0 असतो. हे लक्षात ठेवा, ज्यावेळी पण इवन फंक्शन येईल त्यावेळी फुरियर कोइफिशियंट bn हा काय असतो,
0 असतो. ओके, मग आता फुरियर सिरीजचा फॉर्म्युला लिहूया या रेंजवरचा. सो काय येणार, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू पहिला फुरियर कोएफिशियंट ए नॉट कसा लिहायचा असतो, डिवाइड बाय 2 प्लस समेशन एन इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी दुसरा फुरियर कोएफिशियंट ए एन कोणासोबत लिहायचा असतो, कॉस सोबत. फक्त आता कॉसची टर्म लिहित असताना एकतर एन एक्स असतं किंवा काय असतं एन पाय एक्स बाय एल, या दोन मधलाच आपल्याकडे चॉईस असणार. मग आता एन एक्स कसं कधी लिहायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. एन एक्स कधी लिहायचा, जर इंटरवल आपला पायच्या फॉर्म मध्ये असेल तर. आहे का पायच्या फॉर्म मध्ये इंटरवल, नाही, म्हणजे हा येणार नाही. मग काय लिहिणार मी, एन पाय एक्स बाय एल. एन पाय एक्स बाय एल कधी लिहायचं, जर नंबर दिले असतील, पाय सोडून दुसरे कुठलेही नंबर दिले असतील, म्हणजे 0 to 4 काही येऊ दे, -3 to 3, -4 to 4, 0 to 2, 0 to 1, -1 to 1 अशा टाईपचे नंबर आले की काय लिहायचं आपण, एन पाय एक्स बाय एल. सो ए एन सोबत काय येणार, कॉस एन पाय एक्स बाय एल. आणि मला एल ची व्हॅल्यू माहिती आहे, किती आहे एल ची व्हॅल्यू, 3. सो ती तिथं रिप्लेस करूया. सो काय आला फुरियर सिरीजचा फॉर्म्युला, एफ ऑफ एक्स इक्वल टू ए नॉट बाय 2 प्लस समेशन एन इक्वल टू 1 टू इन्फिनिटी ए एन कॉस एन पाय एक्स डिवाइड बाय एल. एल म्हणजे 3. ठीक आहे, आणि बी एन 0 आहे. सो दिस इज द रिक्वायर्ड फुरियर सिरीज फॉर फंक्शन 9 मायनस एक्स स्क्वेअर इन दी रेंज -3 to 3. ठीक आहे, आता याची जर आपल्याला फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करायला पाहिजे, ए नॉट आणि ए एन शोधायला पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर मिळेल. ठीक आहे, आता पहिला ए नॉट शोधूया. ए नॉट ए एन बी एन हे लिहित असताना पहिल्यांदा आपण कॉन्स्टंट बाहेर लिहितो. मग आता हे ऑलवेज लक्षात ठेवा, इव्हन ऑड फंक्शन किंवा हाफ रेंज साईन किंवा हाफ रेंज कोसाइन सिरीजचं जर एक्झाम्पल आलं तर कॉन्स्टंट कुठला बाहेर लिहायचा, 2 बाय एल. आता हा इंटरवल आपला एल मधला आहे त्यामुळे 2 बाय एल. जर पाय मधला असतं तर 2 बाय पाय. ओके, लक्षात ठेवा 2 बाय एल. हा, नंतर काय घेतो, इंटिग्रेशन घेतो दिलेल्या रेंजवरती. इंटिग्रेशन काय असेल ते आपलं दिलेल्या रेंजवरती घ्यायचे. आता एल ची व्हॅल्यू काय, 3, इथं सबस्टिट्यूट करतो 2 बाय 3. इंटिग्रेशन 0 टू एल. ओके, आता एल ची व्हॅल्यू मला माहिती आहे 3 आहे, सो 0 टू 3. कोणाचं इंटिग्रेशन घेतो, ए नॉटच्या वेळी फक्त एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घेतो. आता एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू पण मला माहिती आहे, काय एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 9 मायनस एक्स स्क्वेअर. सो इथं सबस्टिट्यूट करूया. ठीक आहे, हे इंटिग्रेशन सोडवलं की मला काय मिळणार आहे, ए नॉटची व्हॅल्यू. व्यवस्थित फॉर्म्युला लक्षात ठेवा, 2 बाय एल. इव्हन ऑड फंक्शन आलं की ऑलवेज कॉन्स्टंट 2 बाय एल बाहेर. इंटिग्रेशन 0 टू एल, कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं, एफ ऑफ एक्सचं. ठीक आहे, ए नॉटच्या वेळी. आता सोडूया. हे सिंपल इंटिग्रेशन आहे. ए नॉट इक्वल टू 2 बाय 3 आहे तसा. आता हे इंटिग्रेशन सोडवायचं. इंटिग्रेशन मध्ये काय दिसते, सबट्रॅक्शन दिसते दोन टर्मची. मग आपण काय करतो, प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. ब्रॅकेटमध्ये लिहा. मग पहिला इंटिग्रेशन घेणार 9. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं, कॉन्स्टंट इंटू एक्स. सो 9चं इंटिग्रेशन काय येणार, 9 इंटू एक्स मायनस. आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं, एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर हे कुठलं फंक्शन आहे, पॉवर फंक्शन आहे. मग पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन काय असतं, एक्स रेज टू दी पॉवर प्लस 1 डिवायडेड बाय पॉवर प्लस 1. मग एक्स स्क्वेअर हे जर फंक्शन असेल तर याचं इंटिग्रेशन काय येणार, एक्स रेज टू दी पॉवर 2 प्लस 1 म्हणजे 3 डिवायडेड बाय 3. ओके, इंटिग्रेशन घेतलं दिलेल्या फंक्शनचं. आता काय करूया, ते जे काय आन्सर आलंय ते लिमिट ऑफ इंटिग्रेशन मध्ये लिहूया. काय लिमिट ऑफ इंटिग्रेशन, 0 टू 3. ठीक आहे, हे विसरायचं नाही लिमिट ऑफ इंटिग्रेशन लिहायला. आता काय करूया, हे लिमिट ऑफ इंटिग्रेशन त्या पूर्ण आन्सर मध्ये सबस्टिट्यूट करूया. पहिलं कुठलं लिमिट सबस्टिट्यूट करायचं, अप्पर लिमिट. देन मायनस करून कुठलं लिमिट सबस्टिट्यूट करायचं, लोअर लिमिट. ओके, सो सबस्टिट्यूट करूया. ए नॉट इक्वल टू, आता पहिला कुठलं लिमिट सबस्टिट्यूट करणार आहे आपण, अप्पर लिमिट. म्हणजे एक्सच्या जागी काय लिहिणार, 3. त्या आन्सर मध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 3 लिहूया. पहिला असो 2 बाय 3 आहे तसा ब्रॅकेटमध्ये. बघा आता मग एक्सच्या जागी 3 लिहिलं तर काय होणार, 9 इंटू 3 म्हणजे किती, 27 मायनस. हे डायरेक्ट सोडवायचं, प्रत्येक स्टेप लिहित बसायची नाही आपल्याला. जे डायरेक्ट सोडवता येते ते डायरेक्ट करा. 9 इंटू 3 27 मायनस. इथं काय, आता एक्स म्हणजे 3 आणि त्याचा काय, क्यूब. मग 3 चा क्यूब किती असतो, 27 आणि डिवायडेड बाय काय येणार, 3. ठीक आहे, अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं. आता काय करायचं, मायनस.
सेम त्याच आन्सर मध्ये आता काय करायचं, जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं लोअर लिमिट. काय लोअर लिमिट आपलं 0 आहे. सो एक्सच्या जागी आता काय लिहिणार 0. सो 2/3 ब्रॅकेटमध्ये काय आता बघा 9 × 0 म्हणजे काय 0 मायनस एक्सच्या जागी 0, 0चा क्यूब काय असतो 0 /3. आणि हे आपल्याला माहिती आहे 0 - 0 काय असतं 0 असतं आणि 0 × एनिथिंग 0. सो आपला लोअर लिमिट याचा आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. ठीक आहे. ओके, फक्त अप्पर लिमिट आता आपण सोडूया. सो a0 = 2/3 27 - 27/3 म्हणजे काय 9, 3 9 27. ठीक आहे. आणि मायनस 2/3 × 0 म्हणजे काय 0. ठीक आहे. लास्ट a0 = 2/3 27 - 9, 27 - 9 म्हणजे काय 18. आता मी सांगतो तुम्हाला, जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर अवेलेबल असेल तर ही स्टेप डायरेक्टली कॅल्क्युलेटरमध्ये टाईप करा, तुम्हाला तुमचा a0 डायरेक्टली मिळेल. एवढ्या स्टेप पण करायची गरज नाही, कॅल्क्युलेटर अलाउड असतो, त्यामुळे डायरेक्टली टाईप करा. हे दिसते मला, हे लोअर लिमिट आहे म्हणजे 0 येणार. फक्त हे तेवढं काही कॅल्क्युलेटरमध्ये टाईप करा, तुम्हाला आन्सर a0चं मिळेल. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला समजण्यासाठी प्रत्येक स्टेप करतोय. आता काय होतंय 27 - 9 18. परत 3चा भाग जातोय, 3 1 जा 3 आणि 3 6 जा किती 18, 3 संख्या 18. ठीक आहे. सो a0 ची व्हॅल्यू काय आली 2 × 6 12. ठीक आहे. सो पहिला फुरियर कोएफिशियंट a0 मिळाला. आता कुठला फुरियर कोएफिशियंट शोधायचा an. काय फॉर्म्युला, पहिल्यांदा कॉन्स्टंट बाहेर लिहायचा. कुठला कॉन्स्टंट बाहेर लिहिणार म्हणून सांगितलं, इव्हन फंक्शन आहे म्हणजे 2/L. ओके, एल ची व्हॅल्यू काय 3, सो ती तिथं सबस्टिट्यूट करतो. नंतर इंटिग्रेशन ओव्हर दी लिमिट, काय लिमिट 0 to 3. ओके, आता एलच्या जागी 3 लिहिणार. इंटिग्रेशन ओव्हर दी लिमिट 0 to 3. कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं f(x) कोणासोबत, इथं लिहिलंय बघा आपण, an असेल त्यावेळी काय करायचं f(x) चे इंटिग्रेशन कोणासोबत घ्यायचं cos nπx/3 शी. म्हणजे आता इथं लिहिताना मी एल लिहिणार, जनरल फॉर्म्युला लिहितो cos nπx/L, पण एल ची व्हॅल्यू काय 3. ओके, हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. an च्या वेळी इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं f(x) कोणासोबत cos सोबत. ठीक आहे. मग आता f(x) ची व्हॅल्यू मला माहिती आहे काय आहे 9 - x², आणि cos nπx/L, L च्या जागी काय लिहिणार 3. ठीक आहे. सो an 2/3 इंटिग्रेशन 0 to 3 f(x) म्हणजे 9 - x² कोणासोबत घेणार cos nπx/3 सोबत. ठीक आहे. मग आता बघा हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे, सिंपल आहे. 9 - x² हे कुठलं फंक्शन आहे, अल्जेब्राईक फंक्शन आहे. एक्सच्या टर्म असणारं फंक्शन म्हणजे अल्जेब्राईक. आणि cos nπx/3 cos आहे म्हणजे कुठलं फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळी पण इंटिग्रेशन मध्ये अल्जेब्राईक आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची मल्टिप्लिकेशन येते त्यावेळी ते इंटिग्रेशन सोडवण्यासाठी आपण कुठला रूल यूज करतो, जनरलाइज्ड बाय पार्ट्स रूल. काय आहे तो जनरलाइज्ड बाय पार्ट्स रूल, इंटिग्रेशन u × v dx इज uv1 - u'(v2 + u'(v3). ठीक आहे, अप्लाय करूया, लक्ष द्या केअरफुली. सो an = 2/3 हा कॉन्स्टंट बरेच जण लिहायला विसरतात, हा शेवटपर्यंत लिहायला विसरू नका. सो 2/3 आणि आता याचं इंटिग्रेशन युजिंग दिस जनरलाइज बाय पार्ट्स रूल काय तर बघा, ब्रॅकेटमध्ये लिहा. काय बाय पार्ट्स रूल, पहिलं फंक्शन आहे तसं, म्हणजे पहिलं फंक्शन काय आपलं 9 - x² आहे तसा. नंतर काय करायचं आहे v1 म्हणजे काय दुसऱ्याचं इंटिग्रेशन. आता कॉसचं इंटिग्रेशन काय फॉर्म्युला बघा, cos nx असेल तर काय असते इंटिग्रेशन sin nx, आणि त्याला डिवाइड करायचं xच्या कोएफिशियंटने म्हणजे n ने. ठीक आहे. मग आता इथं आपलं काय इंटिग्रेशन येणार, cos nπx इंटिग्रेशन काय येणार, पहिला sin nπx/3 आणि डिवाइड करायचं कशाने, xच्या कोएफिशियंटने. काय xचा कोएफिशियंट nπ/3. ओके, लक्षात आलं. प्लस नंतर दुसरी टर्मचं साइन मायनस. आता काय करायचं आहे, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. हीच प्रोसिजर कंटिन्युअसली करत जायची जोपर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह 0 मिळत नाही तोपर्यंत. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, आणि साइन अल्टरनेट करत जायचंय. हा एवढा सोपा जनरलाइज बाय पार्ट्स रूल आहे. ठीक आहे. सो मायनस, आता काय करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह कोण आहे पहिला 9 - x², सबट्रॅक्शन आहे म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह. 9 कॉन्स्टंट, काय येणार कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं x², x²चं डेरिव्हेटिव्ह काय 2x. ठीक आहे. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, आता इंटू
या दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन. मग डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन घेत असताना पहिला कॉन्स्टंट बाहेर लिहा. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट कुठला आहे, डिवायडेड बाय n पाय बाय 3 हा कॉन्स्टंट आहे, हा इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. आता इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं, साईनचं. मग आता आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला साईनच्या इंटिग्रेशनचा. काय असतं साईनचं इंटिग्रेशन, मायनस कॉस nx डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट n. ठीक आहे. मग आता या साईनचं इंटिग्रेशन काय ना, साइन n पाय एक्स बाय 3चं इंटिग्रेशन मायनस कॉस जे असेल ते, म्हणजे काय येणार n पाय एक्स बाय 3. साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस n पाय एक्स बाय 3 आणि त्याला डिवाइड करायला विसरायचं नाही. एक्सचा कोएफिशियंट काय आहे, n पाय बाय 3. हा आपला कॉन्स्टंट आहे फंक्शन मधला, म्हणून तो आपण बाहेर लिहिलाय. ठीक आहे. आता इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येतं, एक्सचा कोएफिशियंट डिवाइड करायला लागतो. सो डिवायडेड बाय n पाय बाय 3. मग आता काय होतं बघा, डिनॉमिनेटरला n पाय बाय 3 इंटू n पाय बाय 3 काय लिहिणार, दोनदा आलाय ना. सो n स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 3 स्क्वेअर. n पण दोनदा आलाय, पाय पण दोनदा आलाय, 3 पण दोनदा आलाय, म्हणून कसं लिहिणार, n स्क्वेअर पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 3 स्क्वेअर. ठीक आहे. पुढे जाऊया आता. मायनस नंतर काय, प्लस. काय घ्यायचं आहे, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. आता झिरोचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, झिरोच असतं. ठीक आहे, नाही लिहिलं तरी चालेल. नंतर मायनस 2x डेरिव्हेटिव्ह. आता मला माहिती आहे फॉर्म्युला, मायनस kx डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस k. सो मायनस 2x डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस 2. ओके. पुढे दुसऱ्याचं इंटिग्रेशन. पहिला कॉन्स्टंट बाहेर लिहा. कुठला कॉन्स्टंट आहे, मायनस, आणि डिवायडेड बाय n स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 3 स्क्वेअर. एक कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं, या कॉसच्या टर्मचं, कॉस n पाय एक्स बाय 3चं, एक्स मधल्या फंक्शनचं. मग इथे लिहिलंय ऑलरेडी फॉर्म्युला, कॉस nx असेल तर इंटिग्रेशन काय, साइन nx, आणि डिवाइड करायचं एक्सच्या कोएफिशियंटने. मग काय येणार, कॉस n पाय एक्स बाय 3चं इंटिग्रेशन, पहिला कॉसचं इंटिग्रेशन साइन n पाय एक्स बाय 3, आणि त्याला डिवाइड करा एक्सच्या कोएफिशियंटने. काय एक्सचा कोएफिशियंट, n पाय बाय 3. ठीक आहे. मग आता जर n स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 3 स्क्वेअर n पाय बाय 3 ला मल्टिप्लाय केला तर काय होणार, n क्यूब पाय क्यूब बाय 3 क्यूब. ओके. आता पुढे प्लस नंतर काय, मायनस. काय करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह. कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार. मग मी मग सांगितलंय डेरिव्हेटिव्ह 0 आला की जनरलाइज बाय पार्ट्स रूलची प्रोसिजर थांबवा. आता काय करूया, इंटिग्रेशन मला मिळालं, लिमिट ऑफ इंटिग्रेशन मध्ये लिहूया. काय आहेत लिमिट ऑफ इंटिग्रेशन, 0 to 3. ओके, 0 to 3. ओके. आता आन्सर मिळालंय. काय करणार, हे जे लिमिट ऑफ इंटिग्रेशन आहे ते या आन्सर मध्ये सबस्टिट्यूट करणार. मग पहिला कुठलं लिमिट सबस्टिट्यूट करायचं, अप्पर लिमिट. कोणाच्या जागी, एक्सच्या जागी. ठीक आहे, बघूया मग. सो an इक्वल टू, जिथं जिथं एक्स आहे आन्सर मध्ये तिथे तिथे अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करू. 2/3 आहे तसा ब्रॅकेटमध्ये. 9 मायनस 3चा स्क्वेअर म्हणजे काय, 9. 9 मायनस 3चा स्क्वेअर म्हणजे 9. आता इथे एक्सच्या जागी 3 लिहिला तर काय होणार, न्यूमरेटरचा 3 डिनॉमिनेटरचा 3 कॅन्सल होणार, म्हणजे काय राहणार, साइन n पाय डिवायडेड बाय n पाय बाय 3. मायनस, पुढे बघा, मायनस मायनस, पहिला साइन सोडवून घेऊया, प्लस, आणि प्लस मायनस काय होणार, मायनस. ठीक आहे. आता एक्सच्या जागी 3 लिहितो. सो 2 इंटू 3 6, आणि इंटू कॉस n पाय, एक्सच्या जागी 3 लिहिला. सो 3 आणि 3 कॅन्सल झाला, म्हणजे काय येणार, कॉस n पाय, आणि डिवायडेड बाय n स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 3 स्क्वेअर. ठीक आहे. लास्ट पहिला साइन सोडवून घ्यायचे, मायनस मायनस काय, प्लस. 2 आहे तसा, आणि आता साइन मध्ये एक्सच्या जागी 3 लिहा. परत काय होते, 3 3 कॅन्सल, म्हणजे काय येणार, साइन n पाय डिवायडेड बाय हे आहे तसं n क्यूब पाय क्यूब बाय 3 क्यूब. 3 क्यूब म्हणजे 27, 3 स्क्वेअर म्हणजे 9. ठीक आहे, सिम्प्लिफाय करून लिहिलंय. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं पूर्ण आन्सर मध्ये. आता काय करायचं, मायनस. सेम त्याच आन्सर मध्ये आता जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथं काय लिहायचं, लोअर लिमिट. काय लोअर लिमिट, 0. सो जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं आता आपण लोअर लिमिट 0 लिहूया. सिंपल आहे. 0 लिहिलं की आपल्याला माहिती आहे बऱ्याच टर्म 0 होतात. सो 2/3 ब्रॅकेटमध्ये 9 मायनस 0चा स्क्वेअर म्हणजे 0. सो 9 मायनस 0 म्हणजे किती, 9. नंतर साइन n पाय इंटू 0 म्हणजे 0. 0/3 म्हणजे 0. सो साइन काय येणार, 0.
डिवायडेड बाय एन पाय बाय 3. परत मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस, पहिल्यांदा साइन सोडवून घ्यायचे कधी आणि मग सबस्टिट्यूशन करायचे. आता काय येणार 2 इंटू 0 म्हणजे काय 0 आणि 0 ने कशालाही मल्टिप्लाय करा, आन्सर काय येणार 0. सो दुसरी टर्म 0 झाली. ठीक आहे, आता तिसरी टर्म सोडूया. मायनस मायनस प्लस प्लस मायनस 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 प्लस 2 इंटू साइन एन पाय इंटू 0 म्हणजे 0 अपॉन एनिथिंग म्हणजे 0. सो काय येणार साइन 0 न्यूमरेटरला आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय येणार एन क्यूब पाय क्यूब बाय 3 क्यूब म्हणजे 27. ओके, अप्पर लिमिट लोअर लिमिट दोन्ही सबस्टिट्यूट केले. आता आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत कुठले. साइन एन पायचं आन्सर काय असतं 0. साइनची कुठलीही टर्म येऊ दे फुरियर सिरीज मध्ये आन्सर 0. नंतर कोणाचा फॉर्म्युला पाहिजे कॉस एन पाय. काय असतो कॉस एन पायचा फॉर्म्युला महत्वाचा आहे -1/n आणि कुठला आहे साइन 0. साइनची टर्म म्हटलं की मी काय सांगितलं 0 आन्सर. सो साइन 0चा आन्सर काय 0. सबस्टिट्यूट करूया, सिम्प्लिफाय करूया, आपल्याला an मिळेल. an इक्वल टू 2/3 आहे तसा ब्रॅकेटमध्ये केअरफुली लिहा. 9 - 9 पण 0 येतो आणि साइन एन पाय पण काय 0 आहे आणि 0 इंटू एनिथिंग काय 0. सो पहिली टर्म 0 झाली. -6 नंतर काय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 9. डिनॉमिनेटरला जर फ्रॅक्शन आला तर आपण काय करतो रिव्हर्स मल्टिप्लाय. सो एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 9 चा रिव्हर्स काय ना 9 बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर. ठीक आहे, रिव्हर्स केला मल्टिप्लाय केला इंटू अजून काय राहिलं कॉस एन पाय आणि कॉस एन पायची व्हॅल्यू काय -1/n. व्हॅल्यू लिहायला विसरायच्या नाही. कॉस एन पायची व्हॅल्यू -1/n प्लस परत 2 इंटू साइन एन पाय. साइनच्या टर्मचा आन्सर काय असतं 0 असतं. सो 2 इंटू 0 म्हणजे तिसरी टर्म पण काय झाली 0. ठीक आहे, बघा एवढं सिंपल आहे. फक्त व्हॅल्यू व्यवस्थित लिहिल्या की आन्सर मिळत जातं. पुढे -2/3. आता बघा इथं तिन्ही टर्म काय होतात 0 होतात. साइन 0 0, मधली टर्म तर 0च आहे, परत तिसरी टर्म मध्ये पण साइन 0 आहे म्हणजे 0. सो 0 - 0 प्लस 0 म्हणजे काय 0. सो दुसरी टर्म आपली काय झाली 0 झाली. लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलेली टर्म 0 झाली. म्हणजे आता फक्त आपल्याला अप्पर लिमिट वाली टर्म सोडवायची आहे. हे 2/3 इंटू 0 म्हणजे काय असतं 0 असतं. सो लोअर लिमिट वाली टर्म व्हॅनिश झाली. ठीक आहे, मग आता सोडूया. an इक्वल टू काय करायचं आहे फक्त आपल्याला आता हा 2/3 या -6 इंटू एन स्क्वेअर पाय स्क्वेअर इंटू -1/n ला मल्टिप्लाय करायचा आहे. मग पहिल्यांदा साइन लिहितो प्लस मायनस -2/3 इंटू 6 इंटू 9 आपल्याला करता येतं 6 किती 54. 6 इंटू 9 54 डिवायडेड बाय काय ना एन स्क्वेअर इंटू पाय स्क्वेअर आणि काय राहिलं इंटू -1/n. ठीक आहे, बाकी पहिली आणि शेवटची टर्म 0 आहे त्यामुळे ते काय होणार आहे 0च होणार आहे. फक्त दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा. प्लस मायनस मायनस 2/3 इंटू 9 डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर इंटू -1/n आणि ही लास्ट आपली टर्म लोअर लिमिट वाली टर्म 0च आहे. ठीक आहे, ओके. आता काय सिम्प्लिफिकेशन होते बघा, परत भाग जातोय 3चा. 3 1 जा 3 3 18 r 54 बरोबर आहे ना. 18 3 54. मग आता परत काही कॅन्सलेशन होते का नाही होत. मग आता सिम्प्लिफाय करूया. सो an इक्वल टू मायनस आहे तसा राहील 2 इंटू 18 18 दुणे 36 डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि -1/n सेपरेटली आहे. सो -2 इंटू 18 म्हणजे -36 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला एन स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि इंटू काय राहिलं -1/n. सो ही झाली an ची व्हॅल्यू. बघा किती सिंपल एक्झाम्पल असतं बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्काला. तुम्हाला फक्त काय आलं पाहिजे कॉस आणि साइनचं इंटिग्रेशन. एवढं सिंपल आहे आणि हा जनरलाइज बाय पार्ट्स रूल. ठीक आहे, a0 मिळाला, an मिळाला, bn 0 आहे कारण इव्हन फंक्शन आहे. मग आता काय करूया या व्हॅल्यू a0 आणि an च्या व्हॅल्यू कुठं सबस्टिट्यूट करायच्या फुरियर सिरीज म्हणजे इक्वेशन 1 मध्ये. मग बघा पहिला काय एफ ऑफ एक्स. काय एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू 9 - x². याची फुरियर सिरीज इक्वल टू काय आहे a0. काय बघा a0 ची व्हॅल्यू 12 डिवायडेड बाय 2. ओके, प्लस समेशन n इक्वल टू 1 to इन्फिनिटी. नंतर काय an ची व्हॅल्यू आपण शोधली -36
अपॉन एन स्क्वेअर पाय स्क्वेअर इंटू -1/n आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे कॉस एन पाय एक्स बाय 3. हे मल्टिप्लाय करायला बऱ्याच वेळेला विसरलं जातं, सो लास्टला व्यवस्थित लक्ष देऊन तो मल्टिप्लाय करा. एन लिहिला की त्याच्या पुढची टर्म मल्टिप्लाय करायला विसरू नका, कॉस एन पाय एक्स बाय 3. ठीक आहे, मिळाली फुरियर सिरीज. फक्त आता काही सिम्प्लिफिकेशन होत असतील तर ते करूया. सो 9 - x² इज इक्वल्स टू पहिल्यामध्ये काय सिम्प्लिफाय होतं 12/2 भाग जातो, किती येतो 6. आता दुसऱ्यामध्ये समेशनच्या बाहेर कॉन्स्टंट लिहा. आता कॉन्स्टंट कुठले n सोडून जे काय आहेत ते कॉन्स्टंट आहेत. मग कुठला कॉन्स्टंट आहे हा -36 आणि हा डिवायडेड बाय पाय स्क्वेअर. हे कॉन्स्टंट आपण समेशनच्या बाहेर लिहूया. मग प्लस मायनस काय होणार -36 बाय पाय स्क्वेअर. कॉन्स्टंट बाहेर घेतला समेशनच्या, मग समेशन मध्ये काय राहणार हा कॉन्स्टंट बाहेर घेतला म्हणजे एन स्क्वेअर हा डिनॉमिनेटरला आहे, पण डिनॉमिनेटरची टर्म आपण कशी लिहितो 1/n² इंटू -1/n इंटू कॉस एन पाय एक्स बाय 3. सो ही काय झाली फुरियर सिरीज कोणाची 9 - x² ची. कुठल्या रेंज वरती -3 to 3 या रेंज वरती. सो बघा हे एक्झाम्पल कंटिन्युअसली 5 वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे आणि यावेळी पण ते विचारण्याचे चान्सेस आहेत. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल -L to L या रेंज वरची फुरियर सिरीज दिलेल्या फंक्शनची कशी ऑब्टेन करायची. पहिल्यांदा काय करायचं चेक करायचं फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे. इव्हन असेल तर bn0, जर फंक्शन ऑड असेल तर काय होतं a0 आणि an दोन्ही 0 होतात. फक्त शोधायचा कोण bn. ओके, सो एवढं सिंपल आहे. ऑड फंक्शन असेल तर ठीक आहे, शोधा आणि फुरियर सिरीज मध्ये सबस्टिट्यूट करा, तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर मिळेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स जरूर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.